आई बाबा आत्ताच आलेत ना? तर त्यांना पाणी देणं महत्वाचं तुम्हाला हे वाटलं की मी कुठे गेले होते? अहो मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतेच ना. मी सुद्धा तुम्हाला सांगितलीच असती. काय झालंय तुम्हाला? का असे वागताय? मुस्कान फोडून जास्त शहाणपणा केला असतं. अगदी शेवटचा पर्याय. सुनबाई, तू आज जा. मला जरा यांच्याशी बोलायचं आहे. आत कशाला? हा, तिला आत कशाला? राहू दे तिला पण इथेच. ऐकू दे सगळं. आणि हे बघा, आता जे काय व्हायचं असेल ना ते सगळ्यांच्या समोर काही ते होत जाऊ दे. ए बाबा, तिला पण बोलव बाहेर. आई राहू दे तिला. आत आहे ती, ठीक आहे. मग तुला घेईन का ती आत? एवढं डेअरिंग खाऊ नकोस बाबा, तोंडावर पडशील. मेघना, ए मेघना, बाय बाहेर ये. आलीस? हा, आता करा सुरुवात. मदन, काय झालं? अच्छा, अध्यक्ष तुम्ही होताय का? बरं बरं. या आई, तुला मस्करी सुचते? इथे काय तमाशा चाललाय का? तमाशाच करून ठेवला माझ्या घराचा. तमाशाच करून ठेवला आहात. आणि दुनिया आहे ना, ती मजा घेतीये या तमाशाची. रोज वेगवेगळं सॉंग. अरे पण त्याच्यामध्ये दोन्ही बाजूनी पडवले जातोय ना ते आम्ही दोघं. त्या ढोलकीतल्या तमाशासाठी. म्हणजे आम्ही तमाशा करतो आहोत? मग आता काय चाललं होतं इथे? अरे काय चाललं होतं? आतमध्ये बसून तुम्हाला बोलता येत नव्हतं? हो, पण त्याने काय फरक पडला असता? सांगा ना, काय फरक पडला असता? समोर आला विषय त्याच वेळी बोलणं ठरवलं की बोललो. मग हे मला सांगण्यापेक्षा तुमच्या लाडच्या मुलाला सुनेला सांगा ना. अरे सगळ्यांसाठीच होतं ते, पण तू मोठा, तुझ्या लक्षात यायला होतं. तुझं खूप काही लक्षात आलंय माझ्या. विषय निघाला आहे तर बोलतोच. अहो काय बोलणार आहात तुम्ही? जरा शांत राहा ना. तू मध्ये मध्ये बोलू नको, सांगून ठेवतो. बाबा आता नको ना कसलेच विषय. आपण शांत राहूया ना. बोलू दे त्याला. नका ना बाबा. आज पहिल्यांदाच पोटातलं ओठावर आले त्याच्या. बोल मदन. होय, मला बोलायचं आहे पहिल्यांदा आणि शेवटचं. अहो बाबा, माझ्यावर तुम्ही असं प्रेम कधी केलंच नाही. हो, केलंच नाही. केलं ना ते फक्त या दिनेशवर. अहो तुमच्यासाठी दिनेशन तारका, त्याच्यासाठी सगळं. तो मागेल ते शिक्षण, तो मागेल ते सगळं. उद्या जमीन मागेल ती सुद्धा द्याल. जमीन? ए बाबा, कुठली जमीन आम्ही त्याला देतो? हा, कुठली जमीन? आणि तुला काय कमी केलं रे? एवढं चांगलं शिक्षण दिलं. थांब सावित्री, अजून त्याचं संपलेलं नाही आहे. आणि संपणारही नाही हो. बोल मदन.